गेल्या 4 ते 5 दिवसांपासून लातूर शहराचा पाणी पुरवठा जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी जी आहे ती लातूर महानगरपालिकेकडे थकलेली आहे आणि त्यामुळे पाणी पुरवठा जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला होता। काल मात्र महानगरपालिकेने 40 लाखांची पाणीपट्टी जी आहे ती भरलेली आहे। वास्तविक पाहता जर लक्षात घेतलं तर पाटबंधारे विभागांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे पाटबंधारे विभागाची जी पाणीपट्टी आहे ती महानगरपालिकेकडे साधारणतः 32 कोटी रुपयांची थकलेली आहे। दरवर्षी साधारणतः 1.5 कोटी रुपये पाणीपट्टी जी आहे ती महानगरपालिकेला पाटबंधारे विभागाकडे भरावी लागते, मात्र ती भरली जात नाही। त्यामुळे दरवर्षी पाणी पुरवठा जो आहे तो मार्च महिन्यामध्ये पाटबंधारे विभाग बंद करत असतो आणि मग पाणीपट्टीची वसुली करत असतो। पाणीपट्टी थकल्यामुळं पाणी पुरवठा जो आहे तो 4 ते 5 दिवसांपासून बंद करण्यात आलेला होता। मात्र काल 40 लाख रुपये पाणीपट्टी जी आहे ती महानगरपालिकेनं भरलेली आहे आणि तरी देखील जो आहे तो पाणी पुरवठा बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। हरंगुळच्या जलशुद्धीकरण केंद्र जे आहे महानगरपालिकेचं तिथे आपण आहोत, तिथलं हे चित्र आपण पाहतो आहोत। पूर्णपणे जलशुद्धीकरणाचं काम जे आहे ते पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। पाणी पुरवठा जो आहे मांजरा धरणातून तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे, कारण पिवळसर पाण्याचा पुरवठा जो आहे तो लातूर शहराला होतो आहे अशी ओरड जी आहे ती नागरिकांनी केलेली होती आणि त्यामुळं पाणी पुरवठा जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। जलशुद्धीकरणाचं काम पूर्णपणे बंद असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणखी 2-3 दिवस जे आहे त्या पाणी पुरवठा बंद राहील अशा प्रकारचं चित्र जे आहे किंवा अंदाज वर्तवण्यात येतो आहे, कारण धनेगावचे जे मांजरा धरण आहे त्या मांजरा धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी पुरवठा रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना करण्यात येतो किंवा शेती पिकांना करण्यात येतो आहे आणि त्यामुळं पिवळसर पाण्याचा पुरवठा जो आहे तो लातूर शहराला करण्यात येतो आहे आणि हे पिवळसर पाणी पुरवठा करण्यात येऊ नये म्हणून देखील हा पाणी पुरवठा जो आहे तो बंद ठेवण्यात आल्याचं आपल्याला दिसतं आहे। एकूणच जर लक्षात घेतलं तर लातूर शहराच्या पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम जो आहे तर थकबाकी आणि पिवळसर पाण्याचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यामुळं नागरिकाला पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे। साधारणतः 8 दिवसाला एकदा लातूर शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो, मात्र गेल्या 4-5 दिवसांपासून सध्या पाणी पुरवठा जो आहे तो बंद आहे आणि जलशुद्धीकरण केंद्रावर देखील पाणी पुरवठ्याचं काम जे आहे ते पूर्णपणे बंद असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।